नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर बघा, जो काहीतरी करायचा हा विचार करून उठतो ना तो सक्सेसफुल नेहमी होतो. म्हणून तुम्हाला सांगते, आपण पण हाच विचार करून उठायचं की आम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे. बघा 4:15 झालेत आणि आज आमच्या इकडची लाईन नाही आहे, त्यामुळे आपला आज अभ्यासाचं जे माझे व्लॉग आहे ते शूट होणार नाही. कारण कसा एक छोटासा चार्जिंगचा लाईट आहे, त्यामध्ये शूट करायला गेले तर व्यवस्थित होणार नाही. म्हणून त्याच्यात मी थोडा अभ्यास करून घेतला आणि नंतर तुम्हाला दाखवते. बघा, मी आज मानसशास्त्रच वाचून घेतलं. त्या समोरचे हे नोट्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. आणि बघा मैत्रिणींनो, अशी परिस्थिती येते आपल्यावर कधी कधी दररोजच्या जीवनामध्ये. तर बघा, आज माझ्यावर अशी परिस्थिती आली की मी आपला अभ्यास शूट करू शकले नाही. तर त्यातून पण आपण मार्ग काढायचा. मी आपले जे नोट्स असतात तेच वाचून घेतले. कारण कसं असते, जर आपण विचार केला असता की नाही आता लाईट नाही आहे आणि झोपून जाते, तर ते कसं मग आपला कधी अडथळा यायला नको आपल्या अभ्यासात. म्हणून बघा, मी तेच वाचून घेतलं आहे. आणि नंतर मग लाईट नव्हते तर मग म्हटलं चला आंघोळ करून घेऊया, कारण मला नागपूरला निघायचं होतं भावाच्या घरी रक्षाबंधन निमित्त. तर म्हणून मी भरभर फ्रेश व्हायला गेले आणि फ्रेश झाले. आणि फ्रेश झाल्यानंतर मग बाहेर येऊन बघते तर छान गारवा होता हवेत आणि मस्त वातावरण होतं. तर बघा, 6:15 झाले, सगळीकडे अंधार आहे म्हणजे घरात, कारण लाईट नाही तुम्हाला अगोदर सांगितले. तर बाहेर आले होते तर छान वाटलं. तर माझा रोजगार नोकरी संदर्भ असतो, तर मस्त बाहेर घेऊनच बसले आणि नागपूरला जायचं म्हणून भरभर आवरत होते. तर बघा, मी नोकरी संदर्भ पण वाचते. आणि बघा मैत्रिणींनो, यात छान येतं. तर बघा मैत्रिणींनो, जेव्हा यश हे आपल्या श्वास घेण्या इतकंच महत्त्वाचं होईल ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यासाठी यश किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे स्वतःच्या क्षमतेवर. तेव्हा आपण ते इतक्या जिद्दीने आणि इतक्या जोमाने अभ्यासाला लागतो ना, तेव्हा आपल्या परिस्थिती नाही तर कुठलीच व्यक्ती आपल्यासमोर येत नाहीत आणि आपल्याला आपोआप मार्ग सुचतोय. म्हणून कधी घाबरायचं नाही, न डगमगता समोर जात राहायचं. कुठलीही परिस्थिती येऊ, कसल्याही परिस्थितीत आपण आपला अभ्यास चालू ठेवतो आणि आपण कुठल्याही परिस्थितीत मार्ग काढतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्लॉग मी मिनी व्लॉगसारखाच करते, कारण आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाईट पण नाही आहे आणि मला नागपूरला पण निघायचं आहे. तर मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करत राहा, आनंदी राहा आणि आपल्या अभ्यासाचं स्मार्ट नियोजन करा. तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये. आणि आजच्या मिनी व्लॉगमध्ये बस एवढंच. तर बोलते तुमच्यासोबत पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्मार्ट अभ्यास करा, काळजी घ्या. बाय.